नमस्ते मित्रांनो, या भागात तुमचं स्वागत आहे. या भागात तुमचे काही कन्सेप्ट क्लिअर होणार आहे, जे माझेही झाले. तर बघूया आता पुढे काय होते. मागे आपण पाहिलं होतं की चिडलेल्या मॉन्स्टरमुळे लानच्या पायावर इजा होते. हे दोघेही एका छिद्रातून वेगळ्या खोलीत जातात. तिथे मॉन्स्टर येऊ शकत नाही, म्हणून तो परत पाण्यात जातो. हे वी पाहतो आणि लानला सांगतो, लानसान आता सर्व ठीक आहे. तो मॉन्स्टर पुन्हा पाण्यात बसला. तो लानच्या पायाचा घाव बघतो. त्याला फार वाईट वाटतं. तो म्हणतो, तू इथेच थांब. वी जातो आणि तिकडून मोठी काडी घेऊन येतो आणि त्याचे 3 तुकडे करून पायाला लावतो. हे करत असताना लान त्याच्याकडे नवलाने पाहतो आणि विचारतो, तुझ्याकडे काही दोरी किंवा बांधायला काही आहे का? वी बोलता बोलता वर पाहतो. अरे वा, तुझ्याकडे तर खूप चांगला ब्रो बँड आहे. असं म्हणून तो त्याचा हेडबँड काढतो आणि पायाला बांधायला लागतो. लान काही बोलणार तर वी म्हणतो, अशा कठीण टायमाला जास्त विचार करू नको. हे तुझ्या पायापेक्षा महत्त्वाचे आहे का? बोलता बोलता त्याची जखम दुखते. तो जखमेला हात लावतो तर त्याला वेनिंगने दिलेले औषध दिसते. वी म्हणतो, या भानगडीत मी विसरलोच. ती पिशवी काढतो आणि नॅचरल बूस्टर शोधतो तर ती काही मिळत नाही. वी म्हणतो, ही काही औषध आहे जी मला वेनिंगने दिले आणि जे मी तुझ्यासाठी इथे आणले होती. तो लानला आवाज देतो, पण जखम दुखत असल्यामुळे तो काही आवाज देत नाही. मी विचार करतो, याला कम्फर्ट करण्यासाठी मला शिळे रक्त बाहेर काढण्याचा मार्ग शोधावा लागेल. अच्छा, तर मला आज कळलं यांच्या तोंडातून सतत रक्त का बाहेर पडतं. मी पिशवी बाजूला ठेवतो आणि उभा होऊन म्हणतो, लवकर काढ. लहान विचारतो, काय काढ? मी म्हणते, आणखी काय, तुझे कपडे काढ. त्या तलावात भिजलेले कपडे ओले झाल्यामुळे तुला अस्वस्थ वाटत नाही आहे का? लहान टेन्शनमध्ये वीकडे पाहतो. हा असा का बोलत आहे? लवकर कपडे काढ, मी त्यांना वाढवतो. काढ लवकर. तू नाही काढत, मी मदत करतो. असे म्हणून जेव्हा वी लानचे कपडे जबरदस्ती काढायला लागतो तर इथे लान खूप घाबरतो. हे तू काय करत आहे? वी म्हणतो, काय काय विचारतो, तुझे कपडे काढत आहे. तू काढत नाही का? बरं, मी माझे काढतो. तो काढायला लागतो तर लानच्या तोंडातून रक्त बाहेर येतं. यांच्या ड्रामाचे लॉजिक प्लस आमच्या सिरियलचे लॉजिक दोघेही एकमेकांना टक्कर देणारे आहे राव. लहानला ओपताना पाहून वी म्हणतो, आता ठीक आहे. तो शिळे रक्त हातात घेतो आणि म्हणतो, शिळ्या रक्तासोबत चांगले राहील. आता तुला कसं वाटत आहे? हे म्हणताच लानला कळतं की हे सर्व लानने उलटी करावी यासाठी केलं. तो वीला थँक्स म्हणतो तर वी म्हणतो, असं म्हणू नको. मला दुसऱ्यांच्या थँक्सची भीती वाटते. स्पेशली तुझ्यासारख्या फॉर्मल थँक्सचे मला धक्के देतात. वी आग पेटवतो. जखमावर शिळे रक्त लावल्यानंतर वेनिंगने दिलेली औषधी लावतो. औषध लावता लावता लहान वीचा हात पकडतो. यावेळी वी घाबरतो. काय झालं? जास्त त्रास होत आहे का? बस थोडेसेच आहे. लहान त्याच्या मुठीतली थोडी औषध घेऊन वीच्या जखमावर लावतो. वी ओरडतो, लहान इट हर्ट्स. लहान पटकन म्हणतो, यू आर वेलकम. त्याच्या तोंडून हे वाक्य ऐकताच वी हसायला लागतो. आता तू माझ्या मजा पण घेऊ शकतो. तसं पाहिलं तर मला जखमांची सवय आहे. मी जेव्हाही पोहायला जायचो तेव्हा मला कुठे ना कुठेतरी लागायचंच. रक्त घोटण्यासाठी गवत फारसं शिल्लक नाही. मला वाटते तुझ्या जखमेसाठी त्याची जास्त गरज आहे. लहान म्हणतो, जेव्हा तुला माहीत झालं ना आता दुःख म्हणजे काय, तर पुढच्या वेळी अंगावर घेऊन येऊ नको. मी म्हणतो, तुला काय वाटते, मला आवडते? माझ्याकडे त्यावेळेस दुसरी चॉईस नव्हती. कुणाला माहीत होतं ती वांग लिंग्यो विषारी महिला निघेल. ती मॅनमॅन मुलगी खूप सुंदर आहे. त्या हॉट आयरनमुळे जर तिच्या चेहऱ्यावर नेहमीसाठी डाग लागला असता तर किती वाईट झाले असते. लहान म्हणतो, तुझ्या शरीरावर लागलेला डाग पण नेहमीसाठी राहणार आहे. मी म्हणते, त्याने काय फरक पडतो? आणि तो माझ्या चेहऱ्यावरही नाही. तसंही मी माणूस आहे. माणसाच्या शरीरावर डागमुळे फरक पडत नाही. उलटे जर हा मास्क माझ्यासोबत नेहमीसाठी राहील तर मला नेहमी आठवणीत राहील की हा मार्क मी एका मुलीला वाचवताना लागला. किती छान, बरोबर ना? लहान विचारतो, तर तुला असं वाटते का की ती मरेपर्यंत तुझी आठवण करेन? मी म्हणतो, तू असा पागलासारखा का बोलत आहे? लहान म्हणतो, जर तुला समजलं नसेल तर तू कुणाशीही फ्लर्ट करत नको जाऊ. 10 वाक्याचं एकच वाक्य बोलला हा. म्हणजे आतापर्यंत वी मैत्री म्हणून लहानशी बोलत होता. हे सर्व लहानला फ्लर्ट वाटत होतं, कारण इतक्या प्रेमाने आणि जबरदस्तीने कुणीच त्याच्याशी मैत्री केली नव्हती. म्हणून कदाचित त्याला असं वाटत असेल. मी म्हणतो, मी तुझ्याशी फ्लर्ट कधीच केली नाही. अच्छा, तू पाहिलं का? मी पाहिलं की तुला मॅनमॅन आवडते.
लहान त्याच्याकडे प्रश्नचिन्हाने पाहतो. दोघेही एकमेकांकडे प्रश्नचिन्हाने पाहतात. वी विचारतो, तू तिच्यावर प्रेम करतोस का? वी हसायला लागतो, त्याला चिडवायला लागतो. लहान स्वतःलाच विचारतो, मी तुझ्याशी अशा फालतू गोष्टी का करत आहे? तर वी म्हणतो, तुझ्याकडे दुसरा चॉईसही नाही. या केवमध्ये फक्त मी आणि तू दोघेच उरलेलो आहो अनलकी पर्सन. तू माझ्याशी बोलू नको बरं. मग कुणाशी बोलू? लहानजान, तू फक्त माझ्याशी सर्वात जास्त बोललास. आपल्यासोबत जे काही झालं त्यानंतर तू एकही शब्द माझ्याशी बोलायला तयार नाही. तुझ्या सर्व लहान कुटुंबात काही बोलणार तर तो स्वतःला चुपचुप करतो आणि स्वतःच्या तोंडावर हात ठेवतो. त्याला बोलायचं नसते, पण ते बाय मिस्टेक निघून जाते. थोडा वेळ शांत राहिल्यावर पुन्हा बोलतो, तुला भूक लागली का? तू कधी इंडियाला गेला का? ते पण आपल्यासारखे काही खात नाही आणि पित नाही. यांना पोहोचायला 3 ते 4 दिवस लागतील. जर ते नाही आले तर मला वाटते आपला स्टॅमिना, एनर्जी, स्पिरिच्युअल पॉवर सर्व डाऊन होणार. आता वीकडे बोलण्याशिवाय काही दुसरं काम नसतं, त्यामुळं तो मॅपिंग करायला लागतो. गुसू आणि माउंट मिक्सीचे अंतर यंगमॅन आणि माउंट मिक्सीपेक्षा कमी आहे. त्यामुळे जाताना पहिले तुझे कुटुंब लागते. धीर धर आणि काळजी नको करू. जर तुझे कुटुंब नाही आले तर 1-2 दिवसात जियांगचॅन यंगमॅनला पोहोचणार. जियांगचॅन हुशार आहे. वेनचे लोक त्याला थांबवू शकणार नाही. लहान म्हणतो, आमच्यात शक्ती उरली नाही. क्लाउड ड्रेसेस पूर्ण जळाले. दोघेही इमोशनली शांत होतात. वी, तुझे माणसं सेफ आहे का? तुझे अंकल, तुझा भाऊ? तर लहान म्हणतो, अंकल खूप जखमी आहे आणि भाऊ मिसिंग आहे. काय? तुझा भाऊ मिसिंग आहे? हे ऐकून दोघेही निराश होतात. वी म्हणतो, तुला थंडी वाजत आहे का? मी तुझ्यासाठी हा कपडा वाढवला. तू अंगावर घे आणि झोप आणि उद्या आपण काही बोलणार. तर वी पाहतो की लहान झोपला. तो पांघरून देतो आणि म्हणतो, तू झोप. आता नक्कीच रात्रीचे 9 वाजले असतील. लहान कुटुंबाचा कधीही सहन न होणारा शेड्यूल इथे कामी आला तर. वेंचाऊमुळे आपण इथे अडकलो, पण आता मला जियांगचेनची काळजी वाटत आहे. यंगमॅनमध्ये काय घडलं असेल असा विचार करत करत वी झोपतो. दुसऱ्या दिवशी लहान झोपेतून उठतो तर वी म्हणतो, तू उठला तर आता सकाळचे 5 वाजले असतील. तो उठल्याबरोबर हेडबँडला हात लावतो. तुझ्या डोक्यावर हेडबँड नसला की तू नर्वस होतो ना, म्हणून मी तुला पुन्हा बांधून दिली. मी आत्ताच बॉटममध्ये पोहून आलो. तो खरंच खूप हुशार आहे. जॉयस्टिक विझण्याआधी त्याने होल शोधून काढला, पण जियांगचेनने सांगितलेला होल मला नाही दिसला. मला भीती वाटत आहे की त्याचं बटन मॉन्स्टरकडे असेल. लहान म्हणतो, तुला दुखापत असताना तू पाण्यात जायला नाही पाहिजे. तर मी म्हणतो, मी इतका पण नाजूक नाही, पण तू आहेस. वेन्निंगने दिलेली औषधचा काय इफेक्ट झाला का? तर लहान हो म्हणून मान हलवतो. जियांगचेनला जाऊन खूप वेळ झाला. आता तो वापस कधी येणार माहीत नाही. मला वाटत आहे आपल्याला आणखी काही वेळ थांबावं लागेल इथे. म्हणजे आपण मॉन्स्टरशी फाईट करू शकतो. तुला काय वाटते? मॉन्स्टर कासवासारखा दिसतो, मोठा कासव. लहान म्हणतो, त्याच्या आकारावरून तो मायथी क्रिएचर सारखा दिसतो. मायथी क्रिएचर शाऊबद्दल बोलत आहे का? शाऊंचं दुसरं नाव शॉमिंग आहे, बरोबर? साप आणि कासव दोघांचं कॉम्बिनेशन, जे नेहमी पाण्यात राहतं. लहान म्हणतो, अगदी बरोबर. वी म्हणतो, मायथी क्रिएचरसारखा त्याच्या तोंडात इतके सारे पागलासारखे दात असणारा कुणी दुसरा क्रिएचर आहे का, जो माणसांना पण खातो? सत्य आणि इमॅजिनेशनमध्ये खूप फरक आहे. लहान म्हणतो, हा खरा मायथी क्रिएचर शावान नाही, पण असं ऐकण्यात आलं आहे की फेक शॉनसुद्धा आहे, जो मॉन्स्टरसारखाच आहे. वी म्हणतो, फेक शॉ? हे काय आहे? लहान म्हणतो, तुला आठवते का सिनियर लानीने काय सांगितले होते द स्लाइटर शाऊबद्दल? मी विचार करतो आणि आपल्याला फ्लॅशबॅक दाखवतात. शौ चोंघाईने एक प्राचीन पौराणिक प्राणी हाताळले, नाव आहे स्लाइटर शाऊ. याबद्दल आपण पार्ट 17मध्ये पण पाहिलं, जर तुम्हाला आठवत असेल तर. वी म्हणतो, अरे हो, आठवलं. तू सांगितलं तसं मोठा कासव हा तोच असू शकतो, जो शौ चोंघाईने हजारो वर्षाआधी इथे सोडून गेला, बरोबर? काही फरक पडत नाही. काही असो, आपण शूरता आणि उपक्रम एकत्र मिळून करायचे असे ठरलेले आहे. जर आज आपण मोठ्या कासवाला मारलं तर आपण स्वतःसाठी एक शिष्ट कीर्ती मिळवत आहोत असं समजू. आणि जर आज आपण मॉन्स्टरमुळे मेलो तरी आपण मरण अशा क्रिएचरमुळे येणार ज्याचं वय 100पेक्षा जास्त, हजारो,
नाही नाही, 10,000 वयाच्या जुन्या बिग मॉन्स्टरमुळे मेलो असं लोक ऐकतील तर हे काही लाजिरवाणी गोष्ट नाही, बरोबर ना? हे बोलत असताना लहान वीकडे किती नवलाने बघतो. एकदा बघा. मग काय, निघाले दोघेही कामाला. ग्राउंडमधले जेवढेही बाणं होते तेवढे त्यांनी जमा केले. मॉन्स्टरशी फाईट खेळताना पुढे काय होतं हे पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.